हाय बच्चों, हमने पिछले वीडियो में हिंदी के छोटे छोटे शब्दों का सरल शब्दों का पढ़ने का कोशिश किए थे. ठीक है ना बच्चों? हाँ, ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದಿಯ ಕೆಲವು ಸರಳ ಪದಗಳು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಪದಗಳನ್ನು ಓದುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಆಸೆ aha तक जो स्वर है उन स्वरों से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ने का कोशिश किए थे. ಆ ಇಂದ ಹಾವರೆಗೆ ಏನು ಸ್ವರಗಳಿದ್ದಾವೆ ಆ ಸ್ವರಗಳಿಂದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಪದಗಳನ್ನು ಓದುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ, ಹಾಗೆ ಅವುಗಳ ಅರ್ಥವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಿಳಿಯುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ವು, ಹೌದಲ್ವಾ? ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದಿನ ಅಕ್ಷರಗಳು, ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಅಕ್ಷರಗಳು ಏನಂತಾರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮಗೆ? ಏನಂತಾರೆ? ಕಾಯಿಂದ ಳವರೆಗೆ ಬರೋ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಕಾಯಿಂದ ಆಯಿಂದ ಔವರೆಗೆ ಸ್ವರಗಳು ಅಂತೇಳಿ ಅಮ್ಮಹವನ್ನು ಯೋಗವಾಹಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹಾಗೆ ಈ ಕಾಯಿಂದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಅಕ್ಷರಗಳು, ಕಾಯಿಂದ ಅಪ್ ಟು ಳವರೆಗೆ ಬರುವಂಥ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ हम व्यंजनाक्षर कहते हैं. ठीक है बच्चों? क्या कहते हैं हम? का से हा तक, हिंदी में का से हा तक जो अक्षर है उनको हम क्या कहते हैं? यस, ठीक है, व्यंजनाक्षर कहते हैं. इन व्यंजनाक्षरों से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ने का कोशिश अब हम इस वीडियो में करेंगे. ठीक है बच्चों? ओके बच्चों, सो पहला व्यंजनाक्षर है, कौन सा है? यस, खा. का से आरंभ होने वाले पहला शब्द पढ़ेंगे. हाँ, कैसे पढ़ोगे? यस, एक एक अक्षर ही ಪಹಚಾನ್ತೆ ಜಾವೋ, ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರವನ್ನು ಗುರುತಿಸ್ತಾ ಹೋಗಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನೀವು ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರ, ಒಂದು ಪದದಲ್ಲಿ ತುಂಬ ಅಕ್ಷರಗಳಿದ್ದು ಓದೋದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಅಂತ ಅನ್ನಿಸಿದಾಗ ಹೇಗೆ ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರನ ಗುರುತಿಸಿ ಅವು ಅಷ್ಟನ್ನು ಕೂಡಿಸಿ ಹೇಗೆ ಓದ್ತೀರಿ, ಹಾಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ನೀವು ಈಗ ತಾನೇ ಕಲಿತಾ ಇರೋದ್ರಿಂದ, ನಿಮಗೆ ಭಾಷೆ ಹೊಸದಾಗಿರೋದ್ರಿಂದಾಗಿ ನೀವು ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರವನ್ನು ಗುರುತಿಸ್ತಾ ಹೋಗಿ. ಓಕೆ, गुर्सोना पहचानेंगे. ओके बच्चों, का से आरंभ होने वाले पहला शब्द यहाँ दिया गया है. इस शब्द के पहला अक्षर कौन सा है? का है. का है. दूसरा अक्षर कौन सा है? बू. ಕಂಬಳಿ ಬೂ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಅದು. तीसरा अक्षर कौन सा है? ता है. चौथा अक्षर, नालकने अक्षर रा है. कैसे पढ़ोगे आप? कबूतर. कबूतरा है. ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಅರ್ಧಾಕ್ಷರವಾಗಿ ಉಚ್ಚಾರ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, कबूतर. 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 कैसे पढ़ना चाहिए इस शब्द को? कबूतर. कबूतर का मतलब क्या है? हाँ, यहाँ चित्र दिया गया है उसको. जब मैं यहाँ सर्कल लगाऊं ना, यही कबूतर है. कबूतर का मतलब हाँ, पारिवाड़ा. हम कन्नड़ में कबूतर को पारिवाड़ा कहते हैं. ठीक है बच्चों? अब हम का से आरंभ होने वाले दूसरे शब्द का भी पढ़ने का कोशिश करेंगे. ಓದೋಣ ಎರಡನೇ ಪದವನ್ನ. ओके, पहला अक्षर कौन सा है? का है. दूसरा अक्षर कौन सा है? ला है. तीसरा अक्षर कौन सा है? माँ है. ಸೊ ಕೊನೆ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರವಾಗಿದೆ, ಹೆಂಗೆ ಓದಬೇಕು? ಅರ್ಧಾಕ್ಷರವಾಗಿ. ಎಸ್ ಓದಿ. का ला मा जोड़कर पढ़े तो कलम. कैसे पढ़ना चाहिए? कलम. कलम कहे तो यस, ठीक है. क्या है कलम का मतलब? हाँ, पेन. लेखनी. कन्नड़ में हम उसको लेखनी कहते हैं. पेन तो आंग्ल भाषा शब्द है, अंग्रेजी शब्द है. कन्नड़ में हम इसको लेखनी कहते हैं, पेन्नु. ओके मकला, ठीक है. अब हम का से आरंभ होने वाले दो शब्द पढ़े हैं. अब हम और एक व्यंजनाक्षर, दूसरा व्यंजनाक्षर कौन सा है? खा. खा. ಖ ಅನ್ನುವಂಥ ಮಹಾಪ್ರಾಣ ಅಕ್ಷರದಿಂದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಈ ಎರಡು ಪದಗಳನ್ನು ಓದೋಣವಾ? ओके, पहला शब्द पढ़ेंगे. पहला शब्द का पहला अक्षर कौन सा है? ख है. पहला अक्षर, ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಖ. ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು? ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ರಾ ಇದೆ. ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು ಮಕ್ಕಳೇ? ಯಾವುದದು? कौन सा अक्षर है? आपके समझ में आया? ಗಾಕೋತ್ವ, ಗೋಗೆ ದೀರ್ಘ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ, ಗೋ. ಚೌಥ ಅಕ್ಷರ और अंतिम अक्षर, ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು ಇಲ್ಲಿರೋದು? ಶಾ ಇದೆ. ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ. ಇನ್ನು ಅರ್ಧಾಕ್ಷರ ಓದಿ. कैसे पढ़ोगे? यस, खरगोश.
खरगोशा, खरगोशा, खरगोशा नहीं कहना चाहिए, खरगोश। कैसे पढ़ना चाहिए? खरगोश। खरगोश। खरगोश का मतलब क्या है? यस, यही खरगोश है। खरगोश का मतलब है मोला। मुद्दू मोला। यस, मोला के हम खरगोश कहते हैं हिंदी में। ठीक है बच्चों? ओके बच्चों, अब दूसरा शब्द पढ़ेंगे। हाँ, दूसरा शब्द का ಎರಡನೇ ಪದದ पहला अक्षर कौन सा है? खा। खा है। दूसरा अक्षर क्या है? ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ರಾ है। ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಏನದು? ಲಾ. ಲಾ है. ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗಿದೆ, ಕೊನೆ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ. ಸೊ ಇದನ್ನ ಅರ್ಧಾಕ್ಷರ ಓದಿ ಮಕ್ಕಳೇ. ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರ ಗುರ್ಸನ. ಖ ರಾ ल जोड़कर पढ़ो। करल। खरल। कैसे पढ़ना चाहिए? खरल। खरल। कैसे पढ़ना चाहिए? और एक बार कहो। करल। खरल। और एक बार खरल। हाँ बच्चों, अब इस शब्द को हम खरल करके पढ़ते हैं, करल अंता ओदते हुए। अब हम गा से आरंभ होने वाले, गा से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ेंगे। हाँ ठीक है बच्चों, देखो इस घा से आरंभ होने वाले शब्दों में पहला शब्द पढ़ेंगे। कितना अक्षर है उसमें? तीन अक्षर हैं। इस शब्द में 3 अक्षर हैं। मूर अक्षर है यादला। पहला अक्षर कौन सा है? गा है। दूसरा अक्षर टा। ठा, ठा है। तीसरा अक्षर री। री। तीसरा अक्षर है री। जोड़कर पढ़ेंगे। गटरी। हाँ, घा गा ठा री। कैसे पढ़ोगे? गटरी। घटरी। गठरी। गठरी का मतलब क्या है? ये क्या है? हाँ, ಗಟರಿ का मतलब है ಗಂಟು. ಆಯ್ತಾ? ಏನೋ ಕಟ್ಟಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಕಟ್ಟಿಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಗಂಟು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಗಟರಿ का मतलब है घंटू. ಮುಂದಿನ अगला शब्द पढ़ेंगे. ಮುಂದಿನ शब्द ಓದೋಣ. यस, दूसरा शब्द का पहला अक्षर कौन सा है? गा। गा है. दूसरा अक्षर क्या है? मा। हाँ, दूसरा अक्षर है माँ. तीसरा अक्षर क्या है? ला। हाँ, ಮೂರನೇ अक्षर ಯಾವುದು? लकीली ला है. ठीक है, पढ़ोगे? कैसे पढ़ोगे? गा माला. कैसे पढ़ोगे? गमला। गमला. कैसे पढ़ोगे? गमला। गमला. और एक बार कहो. गमला। गमला. यही गमला है. क्या है वो क्या है? हाँ, गमला का मतलब है जो आपके घर में अलंकार के लिए फूल रखते हैं ना, वही गमला है. ಅಲಂಕಾರಿಕವಾಗಿ ಹೂಗಳನ್ನ ಇಡ್ತಾರಲ್ಲ, ಒಂದು ಪಾತ್ರೆ, ಹೂದಾನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ. यस, उसको हम हिंदी में गमला कहते हैं बच्चों. ठीक है, अब हम कौन से अक्षर से आरंभ होने वाले शब्द पढ़ेंगे? घ से आरंभ होने वाले, घ इंದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಪದಗಳನ್ನು ಓದೋಣವಾ? यस, इस अक्षर से प्रारंभ होने वाले पहला शब्द, पहला, हाँ यस, ಒಂದನೇದು, ಮೊದಲನೇದು, पहला शब्द पढ़ेंगे. पहला, इस शब्द के पहला अक्षर क्या है? पहला अक्षर, ಮೊದಲನೇ अक्षर घ है. ಮೊದಲನೇ अक्षर घ. दूसरा अक्षर टी. ये टी है, देखो बच्चों. हाँ, दूसरा अक्षर है डी. दूसरा अक्षर डी. डागು ಸುಂದರ್ಗ ಡಿ ಅಂತೀವಲ್ಲ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಆ ಅಕ್ಷರ. जोड़कर पढ़ो इस शब्द को. घ डी. घड़ी. कैसे पढ़ना चाहिए? घड़ी। घड़ी. घड़ी का मतलब घड़ियाल. हाँ, यही चित्र में दिया गया है, यही घड़ी है. घड़ी का मतलब है घड़ियारा. ठीक है बच्चों, अब हम घ से आरंभ होने वाले दूसरा शब्द, घ इंದ आरंभ ಆಗೋ ಎರಡನೇ ಶಬ್ದ ಓದೋಣ. पहला अक्षर घ है. दूसरा अक्षर ರ. ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗಿದೆ. ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಅಲ್ಲ ಇರೋದು. ಎಸ್, ಸೊ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗಿದೆ. ಕೊನೆ ಅಕ್ಷರನ ಹೇಗೆ ಓದಬೇಕು? ಅರ್ಧಾಕ್ಷರವಾಗಿ ಓದಿ. ಎಸ್, ಪಡೋ घ ರ. जोड़कर पढ़ो. हाँ, जोड़िಸಿ ಓದಿದ್ರೆ घर. घर. घर का मतलब मने. इस शब्द को कैसे पढ़ोगे? घर. यही घर है. घर का मतलब है मने. ठीक है बच्चों. हाँ, अब हम घा से आरंभ होने वाले शब्दों को पढ़े हैं. अब न्या से आरंभ होने वाले शब्द, बहुत शब्दों में न्या का उपयोग नहीं किया जाता है, इसलिए यहाँ खाली छोड़ दिए हैं. ठीक है बच्चों. एस, अब हम अगला व्यंजनाक्षर न्या के बारे में
कौन सा व्यंजनाक्षर आता है? सा नेक्स्ट पेज पर जाएंगे। यस, कौन सा है? जा ಜಾ है, ಛಾ है। ಛಾ से ಆರಂಭ होने वाले, ಛಾ ಇಂದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಓದೋಣವಾ? ओके, ಛಾ से ಆರಂಭ होने वाला ಶಬ್ದ का पहला अक्षर, सा ಛಾ ಇಂದ ಆರಂಭ ಆಗೋ ಪದದಲ್ಲಿರೋ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು? सा ಛಾ. दूसरा अक्षर देखो, ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ? देखो, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒತ್ತಕ್ಷರ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಎಸ್, ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಇರೋ ಒತ್ತಕ್ಷರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರವಾಗಿ ಬರಿತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿರೋ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒತ್ತಕ್ಷರವಾಗಿ ಬರ್ಕೋತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾವುದ್ರದ್ದು ಒತ್ತಕ್ಷರ ಇರೋದಿದು? ಮಾನ ಒತ್ತಕ್ಷರ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಮಾ ಹೀಗೆ ಬರೆದ್ರೆ ಮಾ, ನೀವು ಜಸ್ಟ್ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರಿ ಅಂದರೆ ಅದ್ರ ಮಾನ ಒತ್ತಕ್ಷರ. ಸೊ ಒತ್ತಕ್ಷರ ಮಾ ಇದೆ, ಅದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಾಗ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಯಾವುದದು? ಇದು ಯಾವುದು ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ? ಮಾ ಒತ್ತಿನ ಪಕ್ಕ ಯಾವುದಿದೆ? ಮಾ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಖೋಲೋಸೆ ಮಾ ಇದೆ, ಸೊ ಅದು ಒತ್ತಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಒತ್ತಕ್ಷರ ಇರೋಮ पूर्णाक्षर ಆಯಿತು, पूर्णाक्षर ಇರೋಮ ಒತ್ತಕ್ಷರ ಆಯಿತು. ठीक है, अब तीसरा अक्षर कौन सा है? मूरने अक्षर सा छा. छा जोड़कर पढ़ेंगे. हाँ, पहला अक्षर सा छा, दूसरा मा मा, तीसरा सा छा. जोड़कर पढ़ो. समझ चम्मच. कैसे पढ़ना चाहिए? चम्मच चम्मच. चम्मच करके पढ़ना चाहिए. ठीक है बच्चों, पढ़ोगे ना? कैसे पढ़ोगे इस शब्द को? चम्मच चम्मच. चम्मच का मतलब क्या है? चमचा हाँ, यही चित्र में दिए गया है. चम्मच का मतलब है चमचा. आप जानते हैं ना, स्पून आपके घर में इसका उपयोग किया जाता है ना, ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸ್ತಿರಲ್ಲ? हाँ बच्चों, अब हम चा से आरंभ होने वाले दूसरा शब्द पढ़ेंगे. हाँ ओके, दूसरा शब्द देखो, इस शब्द के पहला अक्षर कौन सा है? सा चा है. दूसरा अक्षर कौन सा है? रा हाँ, दूसरा अक्षर ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ रा है. तीसरा अक्षर का खा है. कखिली का दिया गया है वहाँ. ठीक है, चा रा खा. जोड़कर पढ़ो. चरका चरखा. कैसे पढ़ना है? चरका चरखा. चरखा का मतलब क्या है? चरका हाँ, चरखा का मतलब है चरखा ಚರಕ. ಏನಿದು ಚರಕ ಅಂದ್ರೆ? ಬಟ್ಟೆ ಹೊಲಿಯೋದು. ಬಟ್ಟೆ ಹೊಲಿಯೋದ ಮಕ್ಕಳೇ. ಮತ್ತೆ ಏನದು? ನೋಡಿದೀರಾ ನೀವು ಚರಕನ? ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ಏನಾರು ಇದೆಯಾ ಈ ಚರಕ? ಇದೆಯಾ? ಇಲ್ವಾ? ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದಿರಿ? ಗಾಂಧೀಜಿ ಅವರು ಇಟ್ಕೊಂಡು ओहो, चित्र में गांधी जी हमारे देश के राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के साथ इस चरखा को देखे हैं. क्या करते थे महात्मा गांधी ने इस चरखा से? ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ? ಹತ್ತಿಯಿಂದ ನೂಲನ್ನ ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಚರಕವನ್ನು ಬಳಸ್ತಾರೆ. ಆಯಿತಾ? ಸೊ ಈ ಚರಕದ ಬಗ್ಗೆ हम इसी कक्षा में 6वीं कक्षा में हम विज्ञान में इस चरखा के बारे में ज़्यादा जानकारी पाएंगे. ಈ ವರ್ಷ 6ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಈ ಚರಕದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಚರಕದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆಯುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋಣ, ಹೇಗೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು. ठीक है बच्चों? ओके बच्चों, अब हम छा से आरंभ होने वाले सारे 2 शब्दों को पढ़े हैं. अब कौन सा व्यंजनाक्षर है? ಛ छा. छा महाप्राणाक्षर है. इस छा से आरंभ होने वाले शब्द में पहला अक्षर ಛ छा है. दूसरा अक्षर ಟ ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ತಾ है. तीसरा अक्षर ರಿ री. रागुण सुंदरगा री. ठीक है बच्चों, अब जोड़कर पढ़ोगे. ಸಟರಿ छा ता री. जोड़कर पढ़ो. ಸಟರಿ छतरी. कैसे पढ़ोगे? छतरी. छतरी. छतरी का मतलब ಸಟರಿ यही छतरी है. आपके घर में तो ये है, ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಇದಿದೆ, ಇದೆ ಅಲ್ವಾ? यस, छतरी का मतलब क्या है? छतरी. छतरी के हम हिंदी में छतरी कहते हैं बच्चों. ठीक है, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. अगला शब्द, हाँ ಮುಂದಿನ ಪದ ಓದೋಣ. यस, अगला शब्द में पहला अक्षर कौन सा है? ಛ छा है. दूसरा अक्षर कौन सा है? ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಟಿ हाँ, कौन सा अक्षर है? टी है. टी हाँ. टी नहीं है. डी. डागुन सुंदीर्घा डी. डाग गुणसु दीर्घा डी है. दोनों को जोड़कर पढ़ो. ಷಡಿ हाँ, छा चा
डी जोड़कर पढ़े तो छड़ी 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 का मतलब है कोलू हाँ ठीक कोलू उसको हम हिंदी में छड़ी कहते हैं। ठीक है बच्चों, अब अगला व्यंजनाक्षर देखेंगे। अगला व्यंजनाक्षर कौन सा है? शा कौन सा व्यंजनाक्षर है बच्चों? जा हाँ जा है। हाँ झा से आरंभ होने वाले शब्दों को हम पढ़ेंगे। दो दो हर ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ को दो दो शब्द दिए गए हैं। ಪ್ರತಿ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳಿಗೆ ಎರಡೆರಡು ಪದಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಆ ಅಕ್ಷರ ಎನ್ನುವಂಥ ಪದಗಳನ್ನ ಓದೋಣವಾ। पहला शब्द पढ़ेंगे। एस पहला शब्द का पहला अक्षर कौन सा है? जा जा है। देखो जा के ऊपर एक डॉट है। हाँ। क्या है वो? अनुस्वार। हाँ यस अनुस्वार है। सो एक अनुस्वार लगाओ। ಜಮ್ ಜಾ ಅನುಸ್ವಾರ ಜಮ್ ನೀವು ಜಾಗೊಂದು ಸೊನ್ನೆ ಅಂತ್ರಿ ಇದು ಸೊನ್ನೆನಾ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ ಸೊನ್ನೆ ಅನ್ನಬಾರ್ದು ಸೊನ್ನೆ ಅನ್ನೋದೊಂದು ಸಂಖ್ಯೆ ಸೊನ್ನೆ ಅನ್ನೋದೊಂದು ಸಂಖ್ಯೆ ಅದು ಅಕ್ಷರ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ ಆದರೆ ಹಿಂದಿಂದ ಅದು ಅಭ್ಯಾಸ ಆಗೋಗಿದೆ ಆದರೆ ಜಾಗೆ ಒಂದು ಸೊನ್ನೆ ಅಂತ ಅನ್ನೋ ಬದಲು ಜಾ ಅನುಸ್ವಾರ ಜಮ್ ಅನ್ಬೇಕು ಓಕೆ सो पहला अक्षर जम है दूसरा अक्षर क्या है यस दूसरा अक्षर है घा तीसरा अक्षर कौन सा है मूरने अक्षर यावदू ला ठीक है हाँ पढ़ोगे अब पढ़ो जम गा ला जोड़कर पढ़ो कैसे पढ़ोगे जंगल हाँ अगला ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಪೂರ್ಣ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಇದೆ ಅರ್ಧಾಕ್ಷರ ಓದಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ कैसे पढ़ोगे जंगल जम गा ला जंगल 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 का मतलब काड़ू देखो इस चित्र में आपको दिखाई दे रहे हैं क्या है काड़ू यस जंगल का मतलब है काड़ू काड़ू ठीक है बच्चों सरिना मकला अब हम दूसरा शब्द पढ़ेंगे हाँ देखो दूसरे शब्द का पहला अक्षर कौन सा है जा जा है दूसरा अक्षर कौन सा है हा ಅಕಿಳಿ ಹ ಬರೀ ಹ ಅಲ್ಲ ಅಕಿಳಿ ಹ ಅಂತೀವಲ್ಲ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆ ಅಕ್ಷರ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಏನದು ಜ. ಮತ್ತು ಕೂಡ ಜಾ ಇದೆ ಅಷ್ಟೇ ಮೂರೇ ಅಕ್ಷರ ಎಲ್ಲ ಇರೋದು ಇದರಲ್ಲಿ ಎಸ್ जोड़कर पढ़ो जा हा जा जोड़कर पढ़े तो जहाज ಜಹಾಜ ಜಹಾಜ ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಪೂರ್ಣ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಇದ್ರೆ ಇದನ್ನ ಅರ್ಧಾಕ್ಷರ ಓದಿ ಹೇಗೆ ಓದ್ತೀರಿ जहाज जहाज कैसे पढ़ोगे जहाज 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 का मतलब बोट इज इट अ बोट शिप हाँ कन्नड़ में क्या कहते हैं इसे कन्नड़ में हड़गू कहाँ रहता है यह जहाज ये पानी में रहता है पानी में क्या नदी के पानी में रहता है ये जहाज नहीं पर कहाँ रहता है समुद्र ಹಾ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಪಾನಿ ಮೇ ನದಿ ನೀರಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದು ನದಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಇದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗಿರುತ್ತೆ ನದಿಯಲ್ಲಿ ಇದು ಚಲಿಸೋದಿಲ್ಲ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದಾದ ವಾಹನ ಇದು जहाज कन्नड़ में क्या कहते हैं इस जहाज को हड़गू हड़गू कहते हैं ठीक है बच्चों अब हम और एक व्यंजनाक्षर से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ेंगे हाँ ठीक है ये कौन सा व्यंजनाक्षर है जा झा जा नहीं झा महाप्राणाक्षर है झा इस अक्षर से आरंभ होने वाले शब्द के पहला अक्षर कौन सा अक्षर है ये जू झू कौन सा अक्षर है ये जू ಝೂ ನೋಡಿ ಊತ್ವ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಕೆಳಗಡೆ ಊತ್ವ ಇದೆ ಹೀಗೆ ಊತ್ವ ಇದೆ ಹೌದಲ್ಲ ಜೂ दूसरा अक्षर कौन सा है ला लकिड़ी ला है सिर्फ ला नहीं बरी ಲಾ ಅಲ್ಲ लकिड़ी ला ಇದೆ ಎರಡು ಅಕ್ಷರ ಲಾ ಇರೋದು ಓದೋಣ पहला अक्षर जू दूसरा ला ला जोड़कर पढ़ो झूला 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 कैसे पढ़ोगे झूला 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 का मतलब क्या है यही झोकाली। हाँ देखो यहाँ एक लड़की है यह लड़की झूला पर झूलती जा रही है झूला हैस ಇಲ್ಲಿ ಅವಳು ಉಯ್ಯಾಲೆ ಜೋಕಾಲಿ ಅವಳು ಆಟ ಆಡ್ತದಳಲ್ಲ ಎಸ್ ಅದಕ್ಕೆ ಆ ಜೋಕಾಲಿಗೆ हम हिंदी में झूला कहते हैं ठीक है बच्चों आपने भी मेरे साथ साथ पढ़ रहे हैं ना हाँ पढ़ने का कोशिश करना कोशिश करते करते गए तो आप भी जल्द से जल्द ठीक तरीके से पढ़ना सीखेंगे
ಸುಮ್ಮನೆ ನೋಡ್ತಾ ಕೂರಬೇಡಿ ಅಥವಾ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಕೂರಬೇಡಿ. ನೀವು ಕೂಡ ನನ್ನ ಜೊತೆ ಪ್ರತಿ ಅಕ್ಷರನ ಗುರ್ತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಓದೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಆಗ ನೀವು ಕೂಡ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಅಷ್ಟು ಬೇಗ ಸರಾಗವಾಗಿ ಸುಲಲಿತವಾಗಿ ಹಿಂದಿಯನ್ನು ಓದಬಲ್ಲಿರಿ. ಸುಮ್ಮನೆ ಮುಂದೆ ಕೂತ್ರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಓದೋದು ಕಲಿಯೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿ ಅಕ್ಷರನ, ಆಯಿತಾ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಪ್ರತಿ ಅಕ್ಷರನ ಗುರ್ಸೋ, ಸರಿನೋ ತಪ್ಪೋ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಹೇಳ್ಕೋಬೇಕು. ನೀವು ಹೇಳ್ಕೊತಿರಲ್ಲ, ಗುರ್ತಿಸ್ಕೋತಿರಲ್ಲ. ಎಸ್ ठीक है बच्चों. अब दूसरा शब्द पढ़ेंगे. दूसरा शब्द का पहला अक्षर कौन सा है? झा है. झा, ठीक है. ठहरो जरा. दूसरा शब्द का पहला अक्षर झा है. झा. झा के ऊपर देखो, यहाँ एक डॉट है. क्या है वो? अनुस्वार. अनुस्वार है. झा अनुस्वार झम. दूसरा अक्षर कौन सा है? डकिली डा है. जोड़कर पढ़ेंगे. झा अनुस्वार जम. दूसरा अक्षर डा. जोड़कर पढ़ो. झंडा. झंडा. झंडा का मतलब बाउट. हाँ, यही झंडा है. झंडा कहे तो हमारे देश की राष्ट्र ध्वज झंडा कहते हैं. ध्वज, झंडा का मतलब है ध्वज. यह चित्र में दिया गया है हमारा देश का त्रिवर्ण ध्वज, 3 रंगों वाला ध्वज, 3 रंगों वाला झंडा. ಧ್ವಜ इसका मतलब है ಧ್ವಜ. ಇಲ್ಲಿ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವನ್ನ, 3 ಬಣ್ಣಗಳ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜವನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ओके. अगला व्यंजनाक्षर है, क्या है ये? ना. इन्या. इन्या. इन्या से जो शब्द होते हैं बहुत कम है, इसलिए वह नहीं दिए गए हैं, उसको छोड़ दो. ओके. अब हम कौन से व्यंजनाक्षर से आरंभ होने वाले शब्द पढ़ेंगे? इन्या के बाद आता है टा. ಹೌದಲ್ಲ, ಇನ್ಯಾ ಆದ್ಮೇಲೆ ಬರೋ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು? ಚ ಛ ಛ ಜ ಜ. ನ್ಯಾ आदमेले ಮುಂದಿನ ಅಕ್ಷರವೇ टा. टा से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ेंगे. ओके, देखो पहला शब्द देखो, इसमें पहला अक्षर कौन सा है? टो. टकोत्व टोगे दीर्घ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಓತ್ವ ಇದೆ. दूसरा अक्षर कौन सा है? का है. तीसरा अक्षर कौन सा है? ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು? री है. पढ़ेंगे अब. पहला अक्षर टो, दूसरा का, तीसरा री. जोड़कर पढ़ो. टोकरी. टोकरी. कैसे पढ़ोगे? टोकरी. टोकरी का मतलब क्या है? बुट्टी. यस, टोकरी का मतलब है बुट्टी. बुट्टी के हम हिंदी में टोकरी कहते हैं. ठीक है बच्चों. ओके. अब ठा से आरंभ होने वाले अगला शब्द पढ़ेंगे. ठीक है. एस, पहला अक्षर कौन सा है? टा है. टा है. दूसरा अक्षर कौन सा है? दूसरा अक्षर, ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಮಕಿಳಿ ಮಾ ಇದೆ, ಹೌದಲ್ವಾ? एस, तीसरा अक्षर कौन सा है? टा. देखो ठीक से देखो, ठीक से देखो. पहला अक्षर टा है, दूसरा माँ है, तीसरा ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ टा है, अंतिम अक्षर रा है. इसको अर र करके उच्चार करना चाहिए. अब जोड़कर पढ़ो. टा मा टा रा. जोड़कर पढ़े तो टमाटर. कैसे पढ़ना है इसे? टमाटर. टमाटर का मतलब है आपके घर में इसको पकाने के लिए उपयोग किया जाता है, खाना पकाने के लिए. ठीक है ना, अड़गे मड़क ಬಳಸ್ತಾರೆ. एस, क्या है ये? टमाटर. टमाटर का मतलब है हौदू मकले, टमाटोगे हम हिंदी में टमाटर कहते हैं. ठीक है बच्चों. अब हम अगला व्यंजनाक्षर कौन सा है? ठा. ठा महाप्राणाक्षर है. ठा से आरंभ होने वाले इन दोनों शब्दों को पढ़ेंगे. ओके. ये कौन सा अक्षर है? देखो ठीक से. पहला अक्षर कौन सा है? ठा है. दूसरा अक्षर कौन सा है? टे है. देखो वो एतवा है. ठे. दूसरा अक्षर टे. तीसरा अक्षर कौन सा है?
र रकीली रा है, र नहीं है, रकीली रा ऐसा दिया गया है। हलवा मकल, हाँ रा जोड़कर पढ़ो। टेरा टटेरा कैसे पढ़ना चाहिए? टेरा टटेरा। टटेरा का मतलब बच्चा मुझे जरा कंफ्यूजन है, मैं तुम्हें बाद में बताऊंगा इसका अर्थ, ठीक है। अब अगला शब्द पढ़ेंगे। हाँ, अगला शब्द का पहला अक्षर है टा ठा। ठा है। दूसरा शब्द देखो, ಒತ್ತಕ್ಷರ ಇದೆಯಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮಗೆ ಒತ್ತಕ್ಷರದ ಬಗ್ಗೆ? ಹಿಂದಿಯಲ್ಲಿರೋ ಒತ್ತಕ್ಷರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಾಗ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗಿದೆ. ಇದು ಯಾವುದರ ಒತ್ತಕ್ಷರ ನೋಡಿ? ವ ಯಾವುದರ ಒತ್ತಕ್ಷರ ನೋಡಿ? ಹೀಗೆ ಬರೆದ್ರೆ ಪಾ, ಇಷ್ಟಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ಪಾನ ಒತ್ತಕ್ಷರ. ಓಕೆ, ಸೊ ಇಷ್ಟಿದೆ. ಸೊ ಈ ಒತ್ತಕ್ಷರ ಏನಾಗುತ್ತೆ? ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಯಾವ್ದಿದೆ? ಪ ಪಾ ಇದೆ, ಅದು ಒತ್ತಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಪಾಗೆ ಇರೋ ಗುಣಸು ಇಳಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಇಳಿ ಈ ಒತ್ತಕ್ಷರಕ್ಕೆ ಸೇರ್ಕೊಂತತೆ. ಓಕೆ, अब पढ़ेंगे। कैसे पढ़ोगे? टा ठा फा जोड़कर पढ़ो। ठापा टप्पा। कैसे पढ़ना है? टप्पा। टप्पा का मतलब है क्या? है टप्पा का मतलब? टप्पा का मतलब है, देखा है ना आप इसको? यही टप्पा है। कहाँ देखे हैं? हमारे स्कूल में आप देखे हैं ना, ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ನೋಡಿದಿರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಏನದು? ಸೀಲ್ ಹಾಕುವಂಥದ್ದು टस्से ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इसको हम हिंदी में टप्पा कहते हैं बच्चों, ठीक है। ओके, अब हम अगला व्यंजनाक्षर से अगला व्यंजनाक्षर से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ेंगे। यह कौन सा व्यंजनाक्षर है? डा डा है। डा से आरंभ होने वाले शब्दों को पढ़ेंगे। पहला शब्द का पहला अक्षर, ಮೊದಲನೇ ಪದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದಿದು? ಡಿ ಡಿ है। ಓಕೆ, दूसरा अक्षर देखो, ಯಾವುದು ಒತ್ತಕ್ಷರ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಯಾವುದ್ರ ಒತ್ತಕ್ಷರ ಅದು? ಹೌದಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ನೋಡಿ ಹೀಗೆ ಬರೆದ್ರೆ ಬಾ, ಹೀಗೆ ಬರೆದ್ರೆ ಬಾ, ಇದನ್ನ ಜಸ್ಟ್ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ಬಾ ಒತ್ತಕ್ಷರ. ಸೊ ಒತ್ತಕ್ಷರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಾಗ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿರೋ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಯಾವುದು? ಬ ಬಾ, ಅದು ಒತ್ತಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಬಾ ಇದಕ್ಕಿರೋ ಇಳಿ ಇದಕ್ಕೆ ಸೇರ್ಕೊಳುತ್ತೆ. जोड़कर पढ़ो। डिब्बा डिब्बा क्या है? डिब्बा हाँ, इसको हम कैसे पढ़ना चाहिए? डिब्बा। डिब्बा का मतलब क्या है? हाँ, डब्बा, बॉक्स। डिब्बा का मतलब यही डिब्बा है। डिब्बा का मतलब है डब्बा, बॉक्स अंतೇಳಿ। ओके बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे। बच्चों, आप भी अक्षर पहचानना चाहिए, ठीक है। ಗುರುತಿಸಬೇಕು, ಪ್ರತಿ ಅಕ್ಷರ ಗುರುತಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನನ್ನ ಜೊತೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಎಸ್, ಓದಿ. ಈ ಪದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನದು? डा डा है, वो है डा। दूसरा अक्षर मा मा है। तीसरा अक्षर, ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ हा है। नो 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 नो, ये ರೂ है, ರಕುಂಬಿಳಿ ರೂ, ರಕುಂಬಿಳಿ ರೂ. ನೋಡಿ, ರೂನ ಹೀಗೂ ಬರಿತೀವಿ, ಹೀಗೂ ಬರಿತೀವಿ. ओके, अब पढ़ो। पहला अक्षर डा, दूसरा मा, तीसरा रू, जोड़कर पढ़ो। डमरू डमरू। डमरू, डमरू का मतलब है डमरू ढमरुगा। डमरू का मतलब है ढमरुगा। किसके साथ होता है? यस, ईश्वर के पास होता है डमरू। हाँ, देखा है ना आप ईश्वर के फोटो में डमरू का चित्र? यस, ईश्वर है ना, ईश्वर के पास इस डमरू हमेशा होता है बच्चों। अब हम अगला व्यंजनाक्षर पहचानेंगे। कौन सा व्यंजनाक्षर है? ಯಾವುದೇ ಅಕ್ಷರ? ಢ. ಢ ಅನ್ನುವಂತಹ ಮಹಾಪ್ರಾಣಾಕ್ಷರ. ಈ ಮಹಾಪ್ರಾಣಾಕ್ಷರದಿಂದ ಆರಂಭ ಆಗೋ ಮೊದಲನೇ ಪದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದು? ढा ಢ ಹೇ, ಡಾ ಹೇ. ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ನೋಡಿ, ಯಾವುದೋ ಒತ್ತಕ್ಷರ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾವುದರ ಒತ್ತಕ್ಷರ ಅದು? ಹಾ ಮಕ್ಕಳೇ, ನೋಡಿ ಹೀಗೆ ಬರೆದ್ರೆ ಕ, ಜಸ್ಟ್ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ಖ ಒತ್ತು. ಕ ಒತ್ತು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದ್ರೆ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿರೋ ಒತ್ತಕ್ಷರದ ಪಕ್ಕ ಇರೋ ಪೂರ್ಣಾಕ್ಷರ ಯಾವುದು? ಕ, ಅದು ಒತ್ತಕ್ಷರ ಆಗುತ್ತೆ. ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದದು? ಟ ಯಾವುದು? ನಾ. ನಾ ಹೇ. जोड़कर पढ़ो। डा ख ना, जोड़कर पढ़ो इसको।
ढक्कन का मतलब क्या है? ढक्कन का मतलब ಮುಚ್ಚಳ. इस चित्र में दिया है ना, ಯಾವುದಾದ್ರೂ ಬಾಕ್ಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಬಾಕ್ಸ್ನ ಮುಚ್ಚಳಕ್ಕೆ हम हिंदी में ढक्कन कहते हैं. ठीक है बच्चों. ढक्कन का मतलब ಏನು? डब्बा ಹೌದು, डब्बा ಅಥವಾ ಬಾಕ್ಸ್ನ ಮುಚ್ಚಳಕ್ಕೆ ढक्कन ಅಂತ लेटकಪ್ಪ. अब हम दूसरा शब्द पढ़ेंगे. इस दूसरे शब्द का पहला अक्षर कौन सा है? क्या है पहला अक्षर? कौन सा है? हाँ, कौन सा अक्षर है ये? डा. डा है. ठहरो. हाँ, नहीं ठीक से ಸರಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. हाँ, ಈ ಶಬ್ದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದು? डा. डा है. ढा की डकिली डा ಇದೆ. दूसरा अक्षर ला. ला है. जोड़कर पढ़ेंगे. हाँ. डा ला जोड़कर पढ़ो. ढाला. ढाल. कैसे पढ़ना चाहिए? ढाल. ढाल. ढाल का मतलब क्या है? ढाल का मतलब गुरा. हाँ, गुरानी. एक ढाल है. ढाल का मतलब है गुरानी. देखा है इस ढाल को आपने? हाँ. कहाँ देखे हैं? युद्धों में. हाँ, पिक्चर में जो पुराने पिक्चर होते हैं, राजा महाराजाओं की स्टोरी होते हैं, उन पिक्चरों में हम इसको देख सकते हैं. ರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಕಥೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಚಿತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇದು ನೋಡ್ಬೋದಲ್ಲ, ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಎದುರಾಳಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕತ್ತಿ ಬೀಸಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ರಕ್ಷಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಅಡ್ಡ ಕೊಡುವಂತಹದ್ದು, ನಮ್ಮ ಸ್ವಯಂ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಬಳಸುವಂತಹ ಒಂದು उपकरण ಇದು. इसको हम ढाल कहते हैं. ढाल का मतलब है गुरानी. ठीक है बच्चों. हाँ बच्चों, अब हम अगला व्यंजनाक्षर को पहचानने का कोशिश करेंगे. ये कौन सा व्यंजनाक्षर है? कौन सा व्यंजनाक्षर है? हाँ, टा ठा डा ढा. ये तो ना है. ना से कोई शब्द दिया गया है? नहीं. कोई शब्द भी नहीं दिया गया है बच्चों. हाँ, इसलिए हम इस वीडियो में यही को स्टॉप करेंगे. अगले कौन सा अक्षर आता है? टाटा डा डा के बाद में फा. ता. ता आता है. ता से आरंभ होने वाले शब्दों को हम अगले वीडियो में पढ़ने का कोशिश करेंगे और उन शब्दों का अर्थ भी हम कन्नड़ में जानने का कोशिश भी करेंगे. ಮುಂದಿನ ಪದಗಳನ್ನ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಓದೋಣ ಹಾಗೂ ಅವುಗಳ ಅರ್ಥವನ್ನು ತಿಳಿಯುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮಾಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಾಯ್ ಮಕ್ಕಳೇ.